नमस्कार. राज्याच्या राजकारणात परत एकदा एक चर्चा रंगलेली आहे. खास करून बीड जिल्ह्यामध्ये एक चर्चा आहे. ती म्हणजे आमदार श्री धनंजयजी मुंडे हे परत एकदा कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होऊ शकतात. तसे कटआउट्स, बॅनर सुद्धा परळी शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसादिवशी आपल्याला लागलेले पाहायला मिळाले होते. त्यांच्या समर्थकांकडून ते लावले गेलेले होते. मात्र त्या बॅनरच्या नंतर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ही चर्चा त्यांच्या समर्थकाकडून बोललं जात होतं, की धनंजय मुंडे यांचा जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांना पक्षाकडून ही संधी दिली जाऊ शकते. मात्र दुसरीकडे त्यांचे जे विरोधक आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं, की या शक्यतेवर त्यांच्याकडून वेगवेगळी मतं दर्शवली गेली, विरोध केला गेला. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अशी माहिती किंवा घोषणा पक्ष किंवा महायुतीकडून झालेली नाही. मात्र भविष्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या सर्वेसर्वा आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार या काय निर्णय घेतात, हे पण तेवढंच उत्सुकतेचं आहे. काय त्या निर्णय घेतात, त्यांच्याकडे पूर्ण राज्याचं लक्ष असेल, जिल्ह्याचं लक्ष असेल. मात्र तोपर्यंत त्या चर्चाच आहेत. यामध्ये कुठलीही तथ्यता नाहीये. तुम्हाला काय वाटतं, की धनंजय मुंडे हे खरंच मंत्रिपदाची शपथ घेतील? तुमचं जे मत आहे ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.